नमस्कार मंडळी, गावाकडची चव ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. बघा आता उन्हाळ्याचा दिवस संपलेले, पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत. पाऊस यायचा म्हणले की शेतकऱ्याची रानातली कामं करायची घाई चालू असते. मग लवकर जायचं, रानातली कामं उरकायची. मग अशातच का नाही घरच्या बायकांना का नाही काय भाजी बनवावी नाही सुचत नाही. मग पटकन असे शेतकऱ्याच्या घरात का नाही एखादी वस्तू नसल तर ना पटकन डोक्यात येतं की काय नाही आता पटकन आपण बेसन करूया. मग आता ना मी ना बेसन ना कसं आधी साधे आणि सोप्या पद्धतीनं घरगुती बेसन कसं करायचं आहे आजच्या रेसिपीमध्ये आपण बघून घेऊया. आता बेसन करण्यासाठी का नाही आपल्याला अगदी थोडं सामान लागतं, जास्त सामानाची गरज लागत नाही. तर मी नाही 1 ते 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेले एक तर. आणि जसं तिखट, आता तुम्हाला कसं तिखट पाहिजे, कमी तिखटाचं पाहिजे त्यानुसार का नाही मी मिरच्या घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला जर तिखट असा पाहिजे असेल तर तुम्ही जास्त बी मिरच्या घेऊ शकता. मी इथं 10 ते 12 मिरच्या घेतलेल्या आहेत. 1 ते 1.5 चमचा का नाही म्हणजे आता मसाल्याच्या डब्यातला 1 ते 1.5 चमचा मी जिरे घेतलेले, हळद, मीठ आणि 2 कुड्या मी लसणाच्या सोलून घेतलेल्या आहेत आणि कांदा चिरून घेतलेला आहे. आणि आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचंय तर हे ज्या 3 वस्तू इथं म्हणजे आपल्याला बघा ना हे मिरच्या आणि लसूण आणि हे जिरं आपल्याला वाटून घ्यायचंय पाट्यावर. आता ह्यात ना आपण बेसनाला कोथिंबीर पण घालू शकतो. आता माझ्याकडे कोथिंबीर नाही त्याच्यामुळे मी घालणार नाही. आणि आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचंय. बेसन आणि भाकरी खायला बघा लय भारी लागती. आता आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची अगोदर. आता ह्या पद्धतीने आपल्याला मिरच्या वाटायच्या. तर अशी जास्त मोठे साल असेल ना मिरचीची की ती पटकन वाटली जात नाही, म्हणून डबल वाटती. आता आपली ही चटणी हिरव्या मिरच्याची वाटून झाली. आता हे ताटात काढून घेते. आता ही चटणी आपली ताटात काढून घेतलेली. आता सगळ्यात अगोदर आपण ना चूल पेटवून घेऊया. बघा आता आपली चूल पेटवून झालेली. आता चुलीवरती आपल्याला ना तवा ठेवते. बेसन गरगटण्यासाठी आपल्याला खोलगट तवा किंवा खोलगट कढई हे दोन्ही भांडी वापरायची आपल्याला, कारण बेसन गरगटाय चांगलं येतं त्याच्यामध्ये. आता तवा आपण चांगला गरम करून घ्यायचा. तवा आपला गरम झालेला आहे. आता आपण ह्याच्यात तेल घालायचे. 1-2 चमचे मी तेल घालते. तेल चांगलं गरम झालं, तेल चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचे. तेल गरम झालेलं आहे. आता आपण ह्यात कांदा टाकूया. बेसन करायला का नाही मी एक मोठा कांदा चिरून घेतलेला. आणि बेसनाला का नाही जास्त असा कांदा वापरला का नाही म्हणजे बेसन चांगलं असं चवदार लागतं. आता आपण हे कांदा ना असं चांगला लालसर होतपर्यंत भाजून घ्यायचा. कांदा आपला छान असा भाजून झालेला आहे. आता ही आपण जी वाटलेली चटणी आहे ना ती आता ह्याच्यात टाकायची. चटणी बी आपल्याला चांगली अशी भाजून घ्यायची. मस्त अशी ही चटणी भाजायची. आणि 1 चमचा हळद टाकायची आपल्याला. जास्त ही हळदीचा वापर नाही करायचा कारण मग बेसन असं कडवट लागतं. मस्त असा ह्याचा एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला. आता बेसन ना अशा काही बायका म्हणतात की बेसन गरगटताना बेसन पिठाच्या गुठळ्या आमच्या राहतात. तर काय करायचं का नाही आता आपण ह्याच्यात पाणी ओतणार आहे. आता हे पाण्याला ना आपण उकळी फोडून द्यायची नाही आणि बेसन गरगटायला घ्यायचं. बेसनाला ना पाण्याची उकळी जर फोडली का नाही तर मग त्या गुठळ्या होत्यात. आता ह्याच्यात पाणी घालते. आता जेवढं तुम्हाला बेसन करायचं आहे ना त्याप्रमाणे का नाही तुम्ही पाणी घालू शकता. आता मी ह्याच्यात मध्ये 1 तांबे पाणी घातलेले.
हा बघा आता ही पाणी ओतलेलं आहे ना, आता पाण्याला फक्त असं बुडबुडं येऊन द्यायचं आणि बुडबुडे आलेले दिसतात ना तुम्हाला की मग आपण बेसन गरगटाई घ्यायचं. जर पाण्याला उकळी फोडली तर मग बेसन पिठाच्या ना तशाच गुठुळे राहतात. आता आपण ना असं थोडं थोडं करून आहे ना बेसन असं गरगटायचं, म्हणजे एक सुद्धा गुठुळी राहत नाही. त्या पद्धतीने आपल्याला असं बेसन पीठ टाकायचं एका हाताने वरणी आणि एका हाताने ना असं उलटण्याने गरगटून घ्यायचं. म्हणजे ना बेसन गरगटलेलं आणि चुलीवरचं तर एक नंबरच भारी बघा लागतं. ह्याच पद्धतीने का नाही मी सगळं बेसन गरगुटून घेते. हा बघा आपलं हे बेसन का नाही गरगुटून झालेलं. आता मी ही नाही 2 वाट्या बेसन पीठ घेतलेलं, एवढं शिल्लक राहिलेलं आहे. कारण का नाही आपण उकळीच्या पाण्यात का नाही गरगटलेल्या बेसनाला ना कधीच बेसन पीठ जास्त लागत नाही, कमी बेसन पीठ लागतं. आणि बेसन सुद्धा बघा मस्त असं सरसरीत केलेले. आता ह्याला ना चांगलं असं उकळून घ्यायचं, शिजवून घ्यायचं म्हणजे, आणि मग आपण जेवायला घेऊया. आता बेसन आपलं तयार झालेलं आहे, मस्त वास असा सुटलेला आहे. आणि बेसन आहे का नाही बघा तुम्ही असं खाली लागलेलं का नाही, म्हणजे कढईच्या किंवा ह्या तव्याच्या खाली असं तळाला जे लागतं ना बेसन, तिथं खरवडणा लय भारी लागते बघा. आता मी ताटं करते, भाकरी अगोदरच केलेल्या. आता हे बघा बेसन आणि भाकरी हे दुपारचं जेवण आहे. आता ही ताटं करून घेतलेली जेवायला आणि त्याच्यासोबत आहे ना कांदा घ्यायचा खायला. त्या पद्धतीने बघा. तर चला मंडळी या जेवायला बेसन आणि भाकरी गरम गरम खायला. बेसन भाकरीचं जेवण म्हणलं की रानात आहे ना असाच बुक्कीने कांदा फोडून का नाही, बेसन भाकरी आणि कांदा जेवायला एकच नंबर लागतं. आता तुम्ही या जेवायला. चांगलं झालं की बेसन झालं ना. आणि नाही ना झालं. नाही एकच नंबर झालंय बघा बेसन आणि भाकरी. ह्याच पद्धतीने का नाही तुम्ही घरगुठून आहे का नाही बेसन करून बघा, मस्तच लागतं. बेसन पीठ खाली गार पाण्यात कालवून मग तुम्ही जर उकळीला देसाल ना त्या बेसनाला कधीच चव येत नाही. पण तुम्ही ज्या पद्धतीने घरगुठून कराल ना एक नंबर बेसन लागतं. तर चला मंडळी आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आमची बेसन भाकरी कशी काय झाली का नाही ही कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका. चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.